धडगाव तालुक्यातील एस.व्ही. ठकार महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात लोकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेत त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार भरवण्यात आला। खासदारांच्या आगमनानंतर तालुक्यातील प्रतिष्ठित कार्यकर्त्याकडून खासदार गोवाल पाडवींचे सदिच्छा भेट व सत्कार करण्यात आला व त्यानंतर प्रत्यक्षात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असल्यामुळे जनता दरबार 2 सत्रात भरवण्यात आले। पहिल्या सत्रात महिलांना प्राधान्यक्रम देत तक्रारी जाणून घेण्यात आल्या। यात प्रामुख्याने तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रश्न उपस्थित केला। त्याबाबत संबंधित यंत्रणेला तात्काळ कार्यवाही करण्यासाठी खासदार गोवाल पाडवीकडून सूचना देण्यात आल्या। दुसऱ्या सत्रात विविध विकास कामांबाबत तक्रारी लोकांकडून उपस्थित करण्यात आली। यात प्रामुख्याने जलजीवन मिशन, नदी नाल्यांवर पुलांची कामं, प्रलंबित वनदावे, भारतीय स्टेट बँक व सेंट्रल बँकांमधील लोकांची होणारी गैरसोय, तहसील कार्यालयात होणारी सर्व कामे, पंचायत समितीतील रोजगार विभागातील कामांसह शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, वीज, रस्ते, पाणी इत्यादी बाबत मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। आज आम्ही इथे धडगावमध्ये जनता दरबार आयोजित केलं होतं। त्या अगोदर अंगणवाडी सेविका होते, प्लस आशा वर्कर होते, ते पण आले होते। त्यांचे काय प्रश्न होते ते ऐकून घेतले आम्ही पहिले आणि त्यांनाही आश्वासन दिलं की जे पाठपुरावा करावा लागेल राज्य सरकारला तर केंद्र सरकारला निश्चितपणे आम्ही करू। त्यांनाही आम्ही आश्वासन दिले। आणि जसं तुम्ही विचारलं जनता दरबारचे ते प्रश्न, जनता दरबारमध्ये लोकांचे अनेक प्रश्न होते। जलजीवनपासून त्यांचे वैयक्तिक पण प्रश्न होते, त्यांचे बँकेचे खूप मोठे प्रश्न होते आणि ते बँकेचे प्रश्न ऐकून असं मला वाटलं की इथे बऱ्यापैकी इथे एक अनेक लोकांना प्रॉब्लेम होते आहे आणि ते प्रॉब्लेम मला वाटतं जेव्हा लीडिंग बँकचे जे कमिटी असते त्याच्या मी अध्यक्ष असतो, तिथे अध्यक्ष म्हणून तिथे मीटिंग लावेल आणि फक्त धडगाव नाही पूर्ण जिल्ह्याभरात जे बँकेचे प्रश्न आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करू। CSPचा प्रॉब्लेम आहे, मिनी बँकेचा प्रॉब्लेम आहे, अनेक लोकांना टोकन दिलं जातं आहे KYCसाठी। ते KYCचे खूप घातक एक प्रकार दिसत आहे मला की जे एकदम लांबणीचं डेट दिलं जात आहे, ते चुकीचं घडतं आहे। निश्चितपणे KYC असेल काय असेल अनेक प्रश्न आपण मार्गी लावू। अधिकारीने कोऑपरेट केला। आज त्यांच्यामध्ये पण एक पद्धत होती की लोकांचे उत्तर देऊ, आपण जे जे प्रश्न विचारले लोकांना त्याचे उत्तर देऊ आणि निश्चितपणे थोडाफार गोंधळ होतोच। पहिल्यांदा जनता दरबार झाला आहे पण पुढच्या वेळेस निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीने आम्ही जनता दरबार राहतो। तालुक्यातील तरुणांना काय तालुक्यातील जे विविध प्रश्न आहेत प्रश्नाला चांगले प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या तरुणांना काय तरुण आता हुशार झाले आहेत, अभ्यास करताय, अभ्यास पूर्ण प्रश्न विचारताय। ते बघून मला एकदम आनंद वाटलं का स्पेसिफिक प्रश्न विचारला तरच उत्तर तसं भेटेल। असं मोगम प्रश्न विचारलं गेलं ना संदर्भ देता ना काय मागची काय माहिती आहे ते न देता अगर प्रश्न विचारणार तर उत्तरही भेटत नाही। पण आजच्या तरुणांना एक दिसतंय की आपल्याला आदिवासी शिकलेले आहेत, आदिवासींना प्रश्न विचारता येतात, आदिवासींना डायरेक्ट प्रश्न विचारता येत आहेत आणि ते मलाही आवडतं। म्हणजे सोपं राहतं, अधिकारींनाही सोपं राहतं, मलाही सोपं राहतं की आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी जाऊ। जे जे अडीअडचणी आहेत ते आपण निश्चितपणे त्यांच्यात काय सोल्युशन निघेल त्या पद्धतीने आपण काम करू आणि तरुणांनी असंच कायम ठेवावं। त्याच्यानेच खऱ्या अर्थाने विकास होणार। अनेक सरपंच पण आहेत तरुण आले, काही अजून तरुण नेते तयार होत आहेत। ते बघून मलाही वाटतं की नाही चला आता युवा सेना तयार होईल, युवा सेना जे तयार झाली तर विकासाच्या आपण दिशेने जाऊ असं मला। आज जनता दरबारमध्ये अंगणवाडी आशाताईंनी कायम व्हावं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात तुम्हाला एक निवेदन देखील दिलं, त्याच्याकडे कसं पाहता? त्यांनी जे मुद्दा समोर ठेवला एकदम राईट पद्धतीने मुद्दा ठेवला आहे। म्हणजे जे त्यांची मागणी आहे ते आम्ही निश्चितपणे राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, केंद्र सरकारमध्ये प्रश्न उपस्थित करेल, लागलं तर पत्रव्यवहारही करेल आणि बाकीचे जे खासदार आहे महाविकास आघाडीचे त्यांच्यावरही डिस्कशन करेल मी की आपण सर्वांनी एक प्रश्न उपस्थित करू आणि जे संबंधित मंत्री आहेत त्यांच्याकडे आपण हे निवेदन देऊ आणि पूर्ण त्यांचे जे मागण्या आहेत, एक नाही अनेक मागण्या आहेत, पूर्ण कसं होईल आपण कसं
गोपाल पावरा, धडगाव प्रतिनिधी. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.